ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेत सराईत गुन्हेगार हुसेन बादशाह सय्यद हद्दपार। नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत पोलिसांची प्रभावी कारवाई। भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात नशेच्या पदार्थांचा साठा, विक्री व वितरण करण्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्यपूर्ण व ठोस कारवाई करण्यात येत आहे। या अनुषंगाने संदीप कुके, पोलीस अधीक्षक सांगली व प्रनिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज यांनी विशेष सूचना दिल्यानंतर महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी डीबी पथकाच्या मदतीने नशाखोरी विरोधात छापे टाकून गुन्हे नोंदवण्यात आले। या मोहिमेत विशेष कारवाई करत सांगली जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार हुसेन बादशाह सय्यद वय 27 राहणार कैकाडी गल्ली मिरज यास हद्दपार करण्यात आला आहे। त्याच्या विरुद्ध अवैध गांजा विक्री, अग्निशस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे नोंद असून जामिनावर सुटल्यानंतरही त्याने पुन्हा गुन्हेगारी कृत्ये केली। त्याच्या कृत्यांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती व सामान्य नागरिक तक्रार देण्यास घाबरत होते। त्यामुळे त्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अंतर्गत 1 वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता। उपविभागीय दंडाधिकारी मिरज यांनी सुनावणी करून 12 सप्टेंबर 2025 रोजी त्यास सांगली जिल्ह्यातून हद्दपार करून कोल्हापूर जिल्ह्यात सोडण्यात आले। पोलिसांकडून अशाच धोकादायक व त्रासदायक इस्मांवर आगामी काळात हद्दपार, MPDA व मोका अंतर्गत कारवाई केली जाणार असून नशेच्या अवैध व्यवसायाचा समूळ बिमूळ करण्यासाठी नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज।